नाचणी आणि मिक्स डाळीचे डोसे. 1 वाटी नाचणी, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मसूर आणि उडीदची डाळ, 1 वाटी तांदूळ, 1 चम्मच जिरा आणि धने पूर्णपणे मिक्स करून 3 ते 4 पाण्याने धुवून रात्रभर भिजत घालायचे. सकाळी त्याला परत भिजल्यानंतर त्याला परत धुवून एखाद्या चाळणीमध्ये नितळवायचे अशा प्रकारे. आणि आता हे मिश्रण सगळं पाणी सगळं स्ट्रेन झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून थोडं पाणी टाकून बारीक वाटून घेऊयात. बघू शकता अशा प्रकारे ते वाटून घ्यायचं. आणि तवा ठेवायचा. तवा गरम झाला की थोडंसं तेल टाकायचं आणि जेवढं करायचं आहे म्हणजे जेवढं सध्या करायचं आहे तेवढ्याच वेगळ्या पातेल्यात भांड्यात घेऊन त्याच्यात मीठ मिक्स करायचं आणि डोसे काढायचे. तर डोसे काढताना तवा गरम पाहिजे आणि तेल थोडंसं जास्त टाकायचं. पहिला डोसा चिपकू शकतो तर त्याच्यासाठी थोडंसं शिल्लकच तेल टाकायचं आणि अशा प्रकारे डोसा टाकून घ्यायचा. थोडंसं फिरवून घ्यायचं. जास्त पातळ नाही करायचं त्याला. बघू शकता मी कसा केला आहे. अशा प्रकारे गोल गोल फिरवून आणि थोडंसं भाजून घ्यायचं. दोन्ही पण साईडने छान घ्यायचं. बघू शकता किती कलर किती छान आला आहे याचा. नाचणीमुळे लाल लाल जास्त कलर आला आहे त्याला. तर तसंच आपण दुसरा पण डोसा बनवून दाखवते मी तुम्हाला. हे बघा फर्स्ट डोसा असं झालं आहे आणि दुसरा पण असं झाला आहे. आणि तुम्हाला मी नॉनस्टिकच्या तव्यावरती पण करून दाखवते एक डोसा. तर बघू शकता मी हा तवा ठेवला आहे दुसरा. त्याच्यात पण तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यावरती बघा परत टाकते मी. बघू शकता अशा प्रकारे मी हे केलं आहे. आणि हा पण दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचा. डोसा होईपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बघू शकता पूर्ण तेल वगैरे चारी बाजूने टाकलं आहे. तेल मी याच्यासाठी जास्त टाकलं आहे कारण तो चिटकू नये म्हणून. कारण पहिला जो डोसा असतो तो शक्यतोवर चिटकतोच. बघू शकता कसा निघाला आहे परफेक्ट. हा पण भाजून घ्यायचा आहे आणि छान सांबार आणि चटणीसोबत सर्व करा.